नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल माझ्यासमोर हे कीटकनाशक वगैरे औषधं पडलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला जरा गंमत सांगतो मी. आता हे बघा, हे एक औषध, हे औषध आणि हे औषध, हे तीन औषधे जे आहेत हे मकावरचं तणनाशक आणि आळीवरचं हात घ्यायचं औषध आहे. तर मित्रांनो ह्याची कॉस्ट आहे जवळजवळ 700 ते 800 रुपये. अर्ध्या एकराचं औषध आहे. आणि हे जे औषध आहे हे आंब्याचा आता मोहर निघायला लागला आहे, तर त्याला मवा आणि त्याच्यावरती मवा पडलेला आहे, मवा आणि चिकटा पडला आहे. तर त्याचा एक हे 2 बॅरलचं औषध आहे. तर ह्याची किंमत आहे जवळ 900 ते 1000 रुपये. असे टोटल हे जे औषध दिसतंय ना मित्रांनो, हे टोटल औषध आहे माझं 1700 रुपयाचं. तर मित्रांनो आमच्या फॅमिलीमध्ये 4 माणसं आहेत आणि 2 मुलं आहेत, म्हणजे 6 माणसाची फॅमिली आहे. आम्हाला महिन्याभराचा किराणा लागतो 1900 ते 2000 रुपयाचा. आणि हे वन टाईम औषध घेतलं आहे, त्याचं बिल झालं आहे 1700 रुपये. तर विचार करा, केमिकल खरंच एवढं महाग असेल का हो? शेतकरी आज जो भिकाला लागायचं मेन कारण आहे ना, हे कारण हे आहे की तुमचं औषध केमिकलला जर 1700 आणि 1800 रुपये मोजावं लागत असतील तर मग शेतकरी कसा सुधारायचा? आणि हे कंपन्यांनी बरोबर हेरलेलं आहे. तुम्ही कुठलंही औषध घ्या, 300-400 रुपयाच्या खाली औषध मिळत नाही. आणि शेतकरी भिकाला लागायचं मेन कारण हेच आहे. आणि ह्याच्याशिवाय काही चालत पण नाही, हे आता कंपन्यांना पण माहीत झालं आहे. आणि ह्याच्यावरती कोण काय बोलत पण नाही हो. आपल्याला जगण्यासाठी 1900 ते 2000 रुपये लागतात आणि मराठी औषधं घेण्यासाठी 1700 रुपये लागत असतील, तर हे किती मोठी हे आहे. तर असं मित्रांनो, मी हा व्हिडिओ असाच बनवला होता. तर विषय जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे, जर खरंच केमिकल वापरायची गरज असेल तरच केमिकल वापरा. विनाकारण फळबागेवरती वगैरे केमिकल वापरू नका. ज्या ठिकाणी गरज असेल तिथंच वापरा, कारण केमिकल हे शेवटी शरीरासाठी खूप घातक आहे. आज जे इंडियामध्ये जी परिस्थिती आहे त्याला सगळं कारणीभूत हे केमिकल आहे. ओके, ठीक आहे मित्रांनो, टेक केअर.